दरम्यान केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन आहे, ऍक्टिंग करायचं हे रोहित पवारांना माहिती आहे अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। तसंच नाटक कशाला करताय, हे चित्रपटाचं शूटिंग आहे का, नटरंग चित्रपटाचं शूटिंगची ऍक्टिंग करायला गेला आहेत का, अशा शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावरती टीका केली आहे। मला कधी आंदोलनाची सवयच नव्हती। ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं, शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी, तर रोहित आणि रोहितच्या आजोबाने। रोहित पवारला माझं आव्हान आहे की जोपर्यंत साखर कारखान्याने FRP दिलेली नाही, ती FRP जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत ह्यानं उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे। सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका। नुसत्या बातमीपुरतं नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये। 6 कोटीपासून ह्यांनी ढापलेत 100-200 कोटीचे कारखाने, कशाला रे तुम्ही हे नाटक करताय? हे काय पिक्चरचं शूटिंग चालू आहे?